चला एकदा परत आपण रिवाइज करूया की एक्सरसाइज 5.1 आणि 5.2 साठी जे काय बेसिक फॉर्म्युलाज लागतात ते पाहूया. दोन पॉइंट्स आहेत. दोन पॉइंट्सला म्हटलं x1 y1 x2 y2. डिस्टन्स AB चा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ x2 x1 द होल स्क्वेअर प्लस y2 y1 द होल स्क्वेअर. दुसरा समजा हे ग्राफ आहे. ग्राफचा जो ओरिजिन आहे त्याला 0,0 म्हणतो आपण. मग त्याच्या अगेन्स्ट जे पॉइंट आहे कोणता पण घ्या तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट आहेत x, y दॅट इज ओल्ड कोऑर्डिनेट्स. मग आता न्यू कोऑर्डिनेट जर पाहिजे असेल कधी जर हा ओरिजिन शिफ्ट केला आपण तर मी हा ओरिजिन काय केला शिफ्ट केला आणि इथे आणलाय ग्राफच चेंज केला मी दॅट इज h, k पैसे आणलं. मग हाच पॉइंट ची व्हॅल्यू चेंज झाली. मग किती आहे x, y हे आहे न्यू कोऑर्डिनेट्स. मग आता x म्हणजे ओल्ड कोऑर्डिनेटचा h ची व्हॅल्यू कशी भेटेल आपल्याला न्यू कोऑर्डिनेट प्लस h म्हणजे कॅपिटल X प्लस h. तसंच y कोऑर्डिनेट ओल्ड वाला इज इक्वल टू न्यू कोऑर्डिनेट प्लस k मीन्स y प्लस k. पुढचं बघूया. या ग्राफ मध्ये एक लाईन आहे. या लाईनचा स्लोप पाहिजे आपल्याला. तर स्लोप साठी फॉर्म्युला असतो tan थीटा. थीटा म्हणजे काय अँगल मेड बाय द x एक्सिस विथ द गिवन लाईन. समजा हे थीटा नाही दिला पण दोन पॉइंट दिले तुमच्याकडे A आणि B. मग A ला म्हणूया x1 y1 B ला म्हणूया x2 y2. मग स्लोप ऑफ लाईन AB काय असेल y2 y1 अपॉन x2 x1. लक्षात ठेवा पहिले y. नेक्स्ट दोन लाईन्स जे आहेत हे दोन लाईन्स जर पॅरलल असतील जर हे पॅरलल असतील मग काय होईल दोघांचा स्लोप इक्वल असेल. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन PQ. स्लोप ऑफ लाईन AB ला m1 म्हटलं स्लोप ऑफ लाईन PQ ला m2 म्हटलं तर मग m1 इज इक्वल टू m2. समजा हे तीन पॉइंट्स आहेत आणि तिन्ही पॉइंट्स एका लाईनीवर आहेत मग त्याला आपण काय म्हणतो दे आर कोलिनियर पॉइंट्स. मग त्यावेळेस कोणाचाही स्लोप घ्या तुम्ही स्लोप ऑफ AB स्लोप ऑफ BC स्लोप ऑफ AC सगळ्यांचे व्हॅल्यू सेम असतील. आता इथे आपण पाहिले की B मध्ये आहे A आणि C च्या त्याला आपण असं लिहितो B इज बिटवीन A and C. मग आता AC किती असेल AB प्लस BC. दोन लाईन्स एकामेकाला इंटरसेक्ट करतात मग त्याचा जो स्मॉल वाला अँगल असेल छोटा वाला ऍक्यूट अँगल त्याला आपण थीटा म्हणूया. मग ह्या थीटाची व्हॅल्यू कशी भेटेल आपल्याला tan थीटा इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m2. इथे m1 m2 कोण आहे स्लोप ऑफ दिस लाईन and this is the slope of second line. जर हे दोन लाईन एकामेकाला इंटरसेक्ट करतात परपेंडिक्युलर थीटाची व्हॅल्यू 90 आहे मग त्यावेळेस स्लोप जो आहे पहिल्या लाईनचा m1 आणि दुसऱ्या लाईनचा m2 ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं की त्याची व्हॅल्यू येते -1. एक एक्झाम्पल लिहून पण सांगितलं आपण. ठीक आहे तर हा झाला बेसिक ऑफ एक्सरसाइज 5.1 आणि 5.2. थँक्यू. एक्सरसाइज 5.1 फर्स्ट सम. इफ पॉइंट A 1,3 इमेजिन करा मी ग्राफ काढलेला आहे 1 इथे x चा आणि 3 इथे हे दोघं इथे भेटतील. मग इथे दिस इज पॉइंट A 1,3. B इज 2,1 x एक्सिस वर 2 y एक्सिस वर 1 तर हे इथे भेटतील. दिस इज B 2,1 आर द पॉइंट्स. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट्स P. पॉइंट P असा पाहिजे की तो कसा पाहिजे PA इज इक्वल टू PB. जर आपण एखाद्या सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलं तर कोणता पण पॉइंट घ्या दॅट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स. म्हणजे इथं काय भेटेल PA इज इक्वल टू PB. मग मी काय करतो हे जे दोन पॉइंट्स होते त्याला एक लाईन ड्रॉ करतो सेगमेंट ड्रॉ करतो आणि त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर करतो. हे परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्टर आहे. मग कोणता पण पॉइंट घ्यायच्यावर हे सगळे पॉइंट्स कसे इक्वल डिस्टन्स आहे कुठून A पासून आणि B पासून म्हणजे PA इज इक्वल टू PB. एक पॉइंट घेतला मी PA कोणता पण P. मग हे सगळे पॉइंट जे असतील ह्या सगळ्यांचं इक्वेशन काय बरं सगळे पॉइंट्सने काय भेटले एक लाईन भेटली तर लाईनचं इक्वेशन काढायचं ऍक्च्युअली आपल्याला. मग आता इथं पॉइंट जो कोणता पॉइंट घेणार त्याला आपण एक नाव देऊ x, y कारण आपल्याकडे x एक्सिस y एक्सिस आहे. मग मला माहिती आहे की इट इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे PA इज इक्वल टू PB. मग डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो समजा हे दोन पॉइंट घेतले PA
ह्याला म्हणूया आपण x1 y1, ह्याला x2 y2. तो x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square म्हणजेच x minus 1 the whole square plus y minus 3 the whole square. सेम तसं इथं घेऊया pb साठी जे त्यांनी दिले कंडिशन, x minus 2 the whole square plus y minus 1 the whole square. आता हे स्क्वेअर रूट नकोय तर स्क्वेअर करू आपण बोथ साइड. स्क्वेअर केल्याने इथं समजा मी स्क्वेअर टाकला, इथं स्क्वेअर टाकला, स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर जे काय आहे आपल्याकडे भेटले x minus 1 the whole square. आता याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, नाही माहिती तर ठीकच आहे. a minus b the whole square is a square minus 2ab plus b square. हा 10 चा फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला वापरून हे सॉल्व्ह करूया. तो इथं a minus b the whole square म्हणजेच काय a square म्हणजे x square minus 2ab 2 into x into 1 म्हणजेच 2x झाला प्लस b square म्हणजे 1 चा स्क्वेअर. याच पद्धतीने आपण सगळे बाकीच्यांचे सॉल्व्ह करायचे. a minus b the whole square इथे पण y square minus 2ab 2 3 जा 6 into y 6y plus b square म्हणजे 3 स्क्वेअर. काय केलं आपण, पहिल्याचा स्क्वेअर नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं आणि 2 नी मल्टिप्लाय केलं. 2 3 जा 6 into y 6y आणि मग तिसऱ्याचा स्क्वेअर. आणि लक्षात ठेवा इथं मायनस आहे, का कारण इथं मायनस आहे. त्याच पद्धतीने हे तुम्हाला येईल जमेल आता, तर तसंच मी सॉल्व्ह करून पुढे लिहिले. त्यातून हा प्लस एक्स स्क्वेअर इथे गेला तर मायनस एक्स स्क्वेअर ते कॅन्सल होईल. सेम वाय स्क्वेअर पण कॅन्सल झाला. जे उरले ते सगळे फक्त अरेंज केले. मायनस 2x मायनस 6y प्लस 1 प्लस 9 प्लस 10 इज इक्वल टू मायनस 4x मायनस 2y प्लस 4 प्लस 1 प्लस 5. आता काय करूया आपण, x आणि y सगळे एकत्र आणूया. मायनस 2x मायनस 4x इथे आला प्लस 4x मायनस 6y मायनस 2y इथे आला प्लस 2y प्लस 10 आणि हा इथे गेला मायनस 5 इक्वल टू 0. 4x मायनस 2x प्लस 2x प्लस पहिले लिहूया प्लस 2y मायनस 6y इज मायनस 4y 10 मायनस 5 5 इज इक्वल टू 0. हाच आहे रिक्वायर्ड लाईन जी होती त्या लाईनचा इक्वेशन आहे तो. आणि ती कोणती लाईन होती, अशी की जसं PA इज इक्वल टू PB. मग हेच दिलं मी इथं, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ ऑल पॉइंट्स सच दॅट PA इज इक्वल टू PB. जो क्वेश्चन होता त्याप्रमाणे आपल्याला इक्वेशन भेटलाय. थँक्यू. फिफ्थ सम घेऊया आपण. A 2,4 and B 5,8 असे दोन पॉइंट्स आहेत. इमेजिन करा इथं ग्राफ आहे, पॉइंट आहेत A 2,4 आणि B 5,8 कुठेतरी पॉइंट्स आहेत ते. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट P म्हणजे P चे असे कोणते पॉइंट्स आहेत असे जे सॅटिस्फाय करतात काय, PA स्क्वेअर मायनस PB स्क्वेअर इज इक्वल टू 13. मग आता काय करूया आपण, पॉइंट P ला एक नाव देऊ x, y. A पॉइंट आहे 2,4, B पॉइंट आहे 5,8 ते लिहिलं इथं. आणि कंडिशन जी दिली आहे त्यांनी, जी कंडिशन दिली आहे ती कंडिशन आहे P स्क्वेअर AP स्क्वेअर मायनस PA स्क्वेअर मायनस PB स्क्वेअर इज इक्वल टू 13. डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण PA ची व्हॅल्यू काढू शकतो. झालंय आधी एकदा. AB स्क्वेअर डिस्टन्स असेल तर कसा असेल तो, स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. जर मी ह्याला स्क्वेअर केला तर इथं पण स्क्वेअर करावा लागेल. इथं जर स्क्वेअर झाला तर इथं पण स्क्वेअर, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणून इथं AB स्क्वेअर इज x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. तेच आपण इथं वापरूया. स्क्वेअर रूट नाही टाकला मी तर PA स्क्वेअर काय असेल मग, x minus x2 the whole square. कसा आला तो, हे बघा इथं PA मग इथं x minus 2 the whole square plus y minus 4 the whole square. सेम तसंच हा मायनस टाकला ऍज इट इज PB इथे आहे. मग समजा याला मी म्हटलं x1 y1 x2 y2 तर x2 minus x1 the whole square म्हणजेच x minus 5 the whole square plus y2 minus y1 the whole square म्हणजेच y minus 8 the whole square आणि इज इक्वल टू दिला 8. आता हे सॉल्व्ह करूया कसं, a minus b च्या स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने. a minus b the whole square काय असतो, a square minus 2ab plus b square. तसं इथं a minus b the whole square म्हणजेच x minus 2 the whole square इज पहिल्याचा स्क्वेअर x square minus 2 टाइम्स दोघांचं मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4 into x 4x plus
सेकंडचा स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर दॅट इज 4. सेम कॉन्सेप्ट इथे केलंय. आता मी हे नाही सांगत, जमेल तुम्हाला. हा मायनस साइन सेम येतं. x minus 5 द होल स्क्वेअर इज फर्स्टचा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2 टाइम्स दोघांचा मल्टिप्लाय 2 into 5x 2 5 is 10x प्लस b स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. सेम कॉन्सेप्ट इथे करा तुम्ही आता इज इक्वल टू 30. आता काय करूया, बाकी सगळं ऍज इट इज. हे जे दोन नंबर्स आहेत, कोणता +4 आणि +16, ते दोन्ही ऍड करून +20 लिहिलंय. आणि बाकी ऍज इट इज x स्क्वेअर मायनस 4x प्लस y स्क्वेअर मायनस 8y. हा मायनस आहे. मायनस असल्यामुळे काय झालं, इथं आपण ब्रॅकेट जसंच्या तसा ठेवलाय. याच्यात पण तसंच +25 आणि +64 ऍड केलं, इट इज 89. आणि बाकीचं x स्क्वेअर मायनस 10x प्लस y स्क्वेअर मायनस 16y इज इक्वल टू 30 ऍज इट इज लिहिलंय. आता काय करूया, हे मायनस साइन आत जाऊ द्या सगळ्यांना. तर मायनस साइन आत गेल्यावर काय होईल, सगळ्यांची साइन चेंज होईल. हे ऍज इट इज लिहिलंय, नो चेंज. मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस एक्स वाय मायनस इंटू प्लस मायनस वाय स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 16y मायनस इंटू प्लस मायनस 89 इज इक्वल टू 0. मायनस असल्यामुळे आतल्या सगळ्यांची साइन चेंज झाली. आता हा प्लस एक्स स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल होईल. जे बाकीचं आहे ते सगळं लिहिलंय, मायनस 4x मायनस 8y प्लस 20 प्लस 10x प्लस 16y आणि हे मायनस 89 आणि ह्या 13 ला ह्या बाजूला घेतल्यास मायनस 13. आता काय करूया, लाईक टर्म्स एकत्र घेऊया. कोणते, हे दोन आहे बघा, मायनस 4x आणि प्लस 10x दोन्ही ऍड करा, इट इज 6x प्लस 16y मायनस 8y इज प्लस 8y प्लस 20 आणि हे दोन्ही ऍज इट इज लिहिले. एक काम करू, दोन्ही पण मायनस आहे ना, हे दोन्ही मायनस ऍड करू आणि मायनस साइन टाकूया. तर 6x प्लस 8y प्लस 20 ऍज इट इज मायनस 89 आणि मायनस 13 इज मायनस 102. मग आता पुढच्या स्टेप मध्ये हे ऍज इट इज लिहिलंय. 20 मायनस 108 नाही होत, सो 102 नाही होत, मायनस साइन 102 मायनस 20 इज मायनस 82. हाच इक्वेशन भेटलाय आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्याला आपण डिवाइड बाय 2 करून लोएस्ट फॉर्म मध्ये आणू शकतो. मग इथे काय केलं मी, सगळ्यांना डिवाइड बाय 2 केलं, डिवाइड बाय 2 थ्रू आउट. इथं पण डिवाइड बाय 2, इथं पण डिवाइड बाय 2 आणि इथे पण डिवाइड बाय 2 केलं. तर 2 3 जा 6 3x 2 4 जा 8 4y मायनस 2 4 जा 8 आणि 2 1 जा 2 सो 41 आला इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. हाच तर इक्वेशन पाहिजे आपल्याला कशाचा, त्या लोकस ऑफ ऑल पॉइंट्स p चा. कसे आहे ते पॉइंट, तर pa स्क्वेअर मायनस pb स्क्वेअर इज इक्वल टू 13. समजलं सगळ्यांना? चला 8 सम घेऊया आपण. 8 सम. If the origin is shifted to the point o dash 1,3, याचा अर्थ काय की समजा हा ग्राफ आहे x ऍक्सिस y ऍक्सिस आणि हा जो पॉइंट आहे तो ओरिजिन आहे 0,0. मग मी काय केलं, ह्या ग्राफला शिफ्ट केले. इथे कुठे शिफ्ट केले, 1,3 म्हणजे x काय येतं 1 आणि y काय येतं 3. मग हा तो पॉइंट आहे 1,3, इथे तो शिफ्ट झाला. हे शिफ्ट आहे, शिफ्ट केलं याचा अर्थ की जो नवीन जो ओरिजिन आहे, ओरिजिन शिफ्ट झालाय, त्याला आपण म्हणतो h, which is 1,3. द ऍक्सिस रिमेन्स पॅरलल. याचा अर्थ ही जी x ऍक्सिस आहे ती ह्या ऍक्सिस ला पॅरलल आहे, ही y ऍक्सिस ह्या y ऍक्सिस ला पॅरलल आहे. मग फाइंड द ओल्ड कोऑर्डिनेट्स. तो म्हणतो जुना कोऑर्डिनेट पाहिजे. कधी, नवीन कोऑर्डिनेट काय, c इज 5,4. जो काही नवीन कोऑर्डिनेट असेल त्याला आपण म्हणतो कॅपिटल X कॅपिटल Y. म्हणजे इथे कुठेतरी ह्या ग्राफच्या अगेन्स्ट 1 2 3 4 असं केलं की इथे कुठेतरी 5 भेटेल, 1 2 3 4 इथे कुठेतरी 4 भेटेल. म्हणजे 5,4 हा न्यू कोऑर्डिनेट आहे. पाहिजे काय मला, फाइंड द ओल्ड कोऑर्डिनेट. मला जुनावाला कोऑर्डिनेट पाहिजे. जुनेवाला कोऑर्डिनेटला काय म्हणतो आपण, x, y. तर आता x, y चा फॉर्म्युला शिकवला आपण. सो स्मॉल x म्हणजेच काय, ओल्ड कोऑर्डिनेट इज इक्वल टू कॅपिटल X न्यू कोऑर्डिनेट प्लस h. हा कॅपिटल X म्हणजे काय, न्यू कोऑर्डिनेट दॅट इज 5 प्लस h ची व्हॅल्यू, h काय, शिफ्ट ऑफ ओरिजिन h1
तर 5 + 1 6 म्हणजेच जो जुना जो कोऑर्डिनेट होता तो ऍक्च्युली 6 आहे, नवीन वाला 5 आहे पण जुना वाला किती आहे 6 आहे. तसंच y कोऑर्डिनेट काय असेल y कॅपिटल Y प्लस h म्हणजेच y कोऑर्डिनेट ओल्ड कोऑर्डिनेट इज इक्वल टू न्यू कोऑर्डिनेट प्लस ओरिजिन जो शिफ्ट झाला दॅट इज 4 + 3. कुठून आलं हे तर y दॅट इज शिफ्ट वाला हा आणि प्लस k म्हणजेच काय ओरिजिन जो शिफ्ट झाला तो k ची व्हॅल्यू 3 आहे. 4 + 3 7. याचा अर्थ जो काही हाच पॉइंट जेव्हा जुना होता ओल्ड कोऑर्डिनेटच्या अगेन्स्ट त्याची व्हॅल्यू आहे 6,7 आणि आता ह्या ग्राफमुळे त्याची व्हॅल्यू त्यांनी स्वतः दिली होती 5,4. तर आन्सर आहे द ओल्ड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C हा जो C पॉइंट असेल त्याचा इज 6,7. सेम अजून एक क्वेश्चन दिलाय दॅट इज पॉइंट D. समजा पॉइंट D कुठेतरी इथे आहे, इथे हा पॉइंट D आहे आणि D चा जो न्यू कोऑर्डिनेट्स आहेत ते आहेत 3,3 आणि त्यांनी हेच विचारलं की ह्याच पॉइंट D चा ओल्ड कोऑर्डिनेट काय होता. ह्या ग्राफच्या अगेन्स्ट ओल्ड कोऑर्डिनेट काय, ह्या ग्राफच्या अगेन्स्ट दिले त्यांनी 3,3. मग याला काय म्हणणार आपण कॅपिटल X आणि कॅपिटल Y. इथे लिहिले बघा न्यू कोऑर्डिनेट कॅपिटल X कॅपिटल Y आणि ओरिजिन जो शिफ्ट झाला तो तर पहिलेच माहिती आहे आपल्याला 1,3 h, k. आपल्याला काय पाहिजे जो ओल्ड कोऑर्डिनेट आहे तो पाहिजे. ओल्ड कोऑर्डिनेट जुना कोऑर्डिनेट काय असेल इथं ह्या ग्राफच्या अगेन्स्ट ते पाहिजे. मग फॉर्म्युला आहे ओल्ड कोऑर्डिनेट इज स्मॉल x स्मॉल y. तो स्मॉल x इज इक्वल टू कॅपिटल X प्लस h. स्मॉल x म्हणजेच ओल्ड कोऑर्डिनेट इज इक्वल टू कॅपिटल X म्हणजेच काय न्यू वाला x कोऑर्डिनेट दॅट इज इथं न्यू वाला x कोऑर्डिनेट कोण आहे इथं कॅपिटल X कॅपिटल Y. x इज 3 प्लस h इज 1. 3 + 1 4 झाला. दिस इज द x चा ओल्ड कोऑर्डिनेट दॅट इज 4. आपल्याला इथं आन्सर मध्ये काय येईल 4. तसंच y कोऑर्डिनेट काय असेल ओल्ड वाला y इज इक्वल टू कॅपिटल Y म्हणजेच न्यू कोऑर्डिनेट प्लस k तो शिफ्ट वाला. सो y इज इक्वल टू कॅपिटल Y ची व्हॅल्यू कॅपिटल Y 3 ते 3 टाकले प्लस k इज 3 + 3 6 म्हणजे हा जो जुना कोऑर्डिनेट होता तो ऍक्च्युअली इथं y कोऑर्डिनेट 6 आहे x कोऑर्डिनेट 4 आहे 4,6. So the old coordinate of the point D is x, y that is 4,6. चला सम नंबर 10 पाहूया आपण. ऑब्टेन द न्यू इक्वेशन. काय म्हणतो तो एक नवीन इक्वेशन पाहिजे कुणाचा ऑफ द फॉलोइंग लोकाय इफ द ओरिजिन इज शिफ्टेड टू अ पॉइंट O डॅश 0 2,2. म्हणजेच काय म्हणतो तो की हा जो आहे समजा आपला जुना वाला ओल्ड वाला हा ऍक्सिस आहे x ऍक्सिस y ऍक्सिस त्याचे ओरिजिन आहे 0,0. मी काय केलं ह्याला शिफ्ट केलं इथं कुठे शिफ्ट केलंय 2,2 पाशी. ह्यालाच काय म्हणणार मग ओरिजिन शिफ्ट झालं त्याच्या कोऑर्डिनेट्सला O डॅश h, k ते इथं लिहिलं मी. न्यू शिफ्ट ओरिजिन दॅट इज O डॅश इज h, k दॅट इज 2,2. मग त्याने काय सांगितलं इथं तो म्हणतो की ऑब्टेन द न्यू इक्वेशन. याचा अर्थ हा जो इक्वेशन दिला असेल तो साहजिकच इट इज द ओल्ड इक्वेशन. मग इथं लिहिले बघा मी हा जर आहे ह्या ग्राफवर हा ओल्ड इक्वेशन x² + y² - 3x = 7 हा ओल्ड इक्वेशन आहे आणि आपल्याला पाहिजे तो न्यू इक्वेशन. तर न्यू इक्वेशन मध्ये काय असेल कॅपिटल X आणि कॅपिटल Y. म्हणजेच ही जी लाईन आहे किंवा हा जो ग्राफ आहे इक्वेशन आहे तो ह्या ऍक्सिसच्या अगेन्स्ट आहे. मग हा जो ग्राफ आहे नवीन वाला शिफ्ट केला त्याच्या अगेन्स्ट न्यू इक्वेशन काय असेल हे त्याने विचारले. मग आपण काय करूया ओल्ड कोऑर्डिनेट्सला म्हणूया स्मॉल x स्मॉल y एज युजुअल. जे ओल्ड कोऑर्डिनेट्स आहेत न्यू कोऑर्डिनेट्सला आपण म्हणणार कॅपिटल X कॅपिटल Y. मग आपल्याला काय माहितीये न्यू ओल्ड कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू न्यू कोऑर्डिनेट प्लस h म्हणजे स्मॉल x इज इक्वल टू कॅपिटल X प्लस h आणि स्मॉल y इज इक्वल टू कॅपिटल Y प्लस k. जो इक्वेशन आहे ओल्ड वाला तो इथं लिहिलाय ऍज इट इज. x ची व्हॅल्यू काय आहे तर स्मॉल x ची कॅपिटल X प्लस h म्हणजेच काय न्यू कोऑर्डिनेट प्लस h ओरिजिन शिफ्ट झालेला. y ची
y प्लस के, मग ज्या ठिकाणी स्मॉल y त्या ठिकाणी कॅपिटल Y प्लस के आणि होल स्क्वेअर, मायनस 3 इंटू व्हॉट इज x, x ची व्हॅल्यू आहे x प्लस h, ओल्ड न्यू कोऑर्डिनेट प्लस h, न्यू कोऑर्डिनेट प्लस h इज इक्वल टू 7 ॲज इट इज, फक्त व्हॅल्यूज टाकल्या. h आणि k ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे, h आणि k, दिस इज h अँड दिस इज k. h, k तिथे 2, 2. सो h च्या ठिकाणी 2 टाकला, k च्या ठिकाणी 2 टाकले, h च्या ठिकाणी 2 टाकले, बाकी काही नाही केलं, ॲज इट इज. आता इथं फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला, a प्लस बी द होल स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग त्याच पद्धतीने इथे केलं a स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2ab, दोन्ही ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं a आणि b ला, म्हणजे 2 2 जा 4 into x 4x प्लस b स्क्वेअर म्हणजे सेकंडचा स्क्वेअर 4 स्क्वेअर प्लस सेम असं इथे केलंय a प्लस b द होल स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2 2 जा 4y प्लस 2 चा स्क्वेअर 4. हा -3 आतमध्ये मल्टिप्लाय केलं, -3 into x मायनस 3x मायनस इंटू प्लस मायनस आणि 3 2 जा 6 इज इक्वल टू 7 ॲज इट इज. आता काय करूया आपण, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर हे एकत्र लिहूया, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर छान दिसेल. नंतर प्लस 4x आणि मायनस 3x ते एकत्र लिहूया, लाईक टर्म्स एकत्र घेतले. नंतर घेऊया आपण प्लस 4y ॲज इट इज, मग प्लस 4 हा प्लस 4 मायनस 6 आणि हा प्लस 7 या बाजूला आला, इट इज मायनस 7. हे लाईक टर्म्स नाही आहेत, अनलाईक टर्म्स आहेत, हे ऍड नाही होणार. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे दोघे ऍड होतील, एक्स वाले 4x मायनस 3x 1x, हा 4y ॲज इट इज, प्लस 4 प्लस 8 मायनस 6 आणि मायनस 7 तर मायनस 13. आता काय केलं पुढे आपण, हे ॲज इट इज लिहिलंय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1x ला फक्त x लिहिलं चालेल, प्लस 4y हे दोन्ही सॉल्व्ह केलं. 8 मायनस 13 नाही होणार, मायनस साइन 13 मायनस 8 5 इक्वल टू 0. तर हाच इक्वेशन आहे, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. जो जुना जो इक्वेशन होता ना त्याच्याऐवजी जर नवीन इक्वेशन लिहायचं असेल तर तुम्हाला हा लिहावा लागेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0.